बरं, त्याच्या आधी दोन आणखीन महत्त्वाचे विषय आहेत. एक तर आता हे अधिवेशन 2-4 दिवसात संपेल. तुमच्या लक्षात असेल गेल्या आठवड्यात मी आलो होतो आणि जुन्या पेन्शन योजनेच्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात मी गेलो होतो आणि त्यांना मी वचन दिलं की जर आमचं सरकार असतं तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळ आली नसती. मी मोर्चाला गेल्यानंतर लगेच दुसऱ्याची तातडीची बैठक बोलवण्यात आली आणि मग ते संप बिंप काही जणांना तो मान्य होतं, काही जणांना नव्हता, त्यांचा विषय आहे. पण त्यांना मधाचं बोट लावण्यात आलं की येत्या अधिवेशनापर्यंत म्हणजे पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही काहीतरी निर्णय घेऊ मार्च महिन्यामध्ये. आता तोपर्यंत हे टिकले पाहिजेत पहिली गोष्ट. म्हणजे टिकलेच नाही तर मग शेवटी सांगणार कोणाला. तर हा एक विषय आहे. आणि दुसरा आता आरक्षणाचा विषय आम्ही पाठिंबा दिलेलाच आहे. सभागृहात चर्चा करण्यापेक्षा शपथ कोणी घेतली शिवाजी महाराजांच्या चरणाशी त्यांनी सांगायला पाहिजे की कोणत्याही समाजाचं एक सूतभर सुद्धा एक तसूभर सुद्धा आरक्षण कमी न करता मराठा समाजाला हे आरक्षण कसं देणार आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. चर्चा कसली करताय? आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही कोर्टात सुद्धा लढलेलो आहोत. पण कोणत्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही मार्ग काढला असाल, कारण तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आहोत. चल, मी आज जाहीर सांगतो, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सरकार मराठा समाजाला आरक्षण ज्या क्षणी देईल त्या क्षणाच्या आधीच मी त्यांना पाठिंबा देतोय. याच्या पुढे मी काय बोलू? उद्धवजी, धारावी संदर्भात आपण भव्य मोर्चा काढला. आज राज ठाकरेंनी बघा, एकतर गोष्ट अशी आहे की मला आता कळायला लागलेत अदानीचे चमचे कोण कोण आहेत. अदानीचे म्हणजे मी प्रश्न आम्ही अदानीला विचारला, चमचे का वाचतायत? बरं, आंदोलन गेल्यानंतर विषय काय हे विचारून जे बोलतात त्यांच्या अर्धवट माहितीवरनं त्यांनी एक तर प्रश्न विचारू नये. आणि विमानाला कुठे टोल लागत नाही त्याच्यामुळे हाही विषय तिकडे येत नाही. तर अर्धवट माहितीनुसार प्रश्न कोणी विचारू नयेत. एक तर त्या शालीचं वजन पेलतंय की नाही हे त्यांनी बघायला पाहिजे. आणि अर्धवट माहितीनुसार विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तरं देत नाही. ही संपूर्ण जी काय माहिती आहे ती त्या वेळेला आहे. मी प्रश्न आजही सांगतोय, धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला धारावीचा विकास पाहिजे. पण माझ्या काळात म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण थोडंसं एक द्विधा मनस्थितीत होतो की याचं टेंडर काढावं की सरकारकडनं हा प्रकल्प राबवावा. आमचा निर्णय जवळपास होत होता की हा सरकारच्या माध्यमातून प्रकल्प राबवावा. आणि ते लक्षात आल्यानंतर म्हणून आमचं सरकार पाडलं का असा माझा जो काही प्रश्न आहे तुम्ही परवाच्या मोर्चात विचारलाय. पण त्याच्यात भाजप कुठे होता? भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? मोर्चा आम्ही काढला होता. शिवसेना, काँग्रेस, कम्युनिस्ट होते, सगळे होते, आरपीआय सगळे होते. जर भाजप असती ना तर सेटलमेंट झाली असती. भाजप नव्हता तर सेटलमेंट होणार कशी? मात्र या मोर्चाला धारावीतली लोक नव्हती तर पूर्ण मुंबई. नाही. एक सांगतो, चांगला प्रश्न आहे. मुंबईतली लोक नव्हती, धारावीतली लोक नव्हती. तुम्हाला माहिती आहे की आता मोदीजींनी चंद्रावरनं वाहतूक सुरू केली. ही सगळी माणसं चंद्रावरनं आणली होती. आम्ही चंद्रावरनं आणली होती. मात्र मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. त्या मुद्द्यांवरती बोला, लोकांवरती बोलू नका. ही माणसं आम्ही चंद्रावरनं आणली होती कारण त्यांनीच तर चंद्रयान पाठवून सुरू केले वाहतूक. तुम्हाला काय आमंत्रण नाही आलं? आम्ही चंद्रावरनं माणसं आणली होती. पण मुद्दे धारावीचे आणि मुंबईचे होते. मुंबई विकण्यासाठी म्हणून जे अदानीची चमचीगिरी करतायत मला वाटतं अशांची मला लाज वाटते. म्हणजे